नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय पुढारी न्यूजवर आपला हा खास कार्यक्रम इतिहास आणि विपर्यास. आणि यामधला विषय आहे, आपल्याला कल्पना आहे, सध्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी राजे यांच्या अनुषंगाने जो इतिहास छावा या चित्रपटात मांडण्यात आला आणि त्यानंतर विविध प्रकारचे दावे, आक्षेप, पुरावे सादर करण्यात आले, मुद्दे मांडण्यात आले. आणि हे कमी म्हणून की काय, त्याला आणखी एक वादाची किनार लाभली जेव्हा कोरटकर नावाच्या एका इसमानं इंद्रजित सावंत जे इतिहास अभ्यासक आहेत, संशोधक आहेत, त्यांच्यावरती धमकी देण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि हा प्रकार आणखी पुढे निघून गेलेला आहे. पण बाकीच्या फापट पसारा सोडता छावा या चित्रपटाद्वारे आणि एकूणच शिव इतिहासाच्या बाबतीत गेल्या काही काळात मग तानाजी चित्रपट हिंदीमध्ये असेल, छावा असेल, किंवा मराठीमध्ये शिवछत्रपतींवरती, शंभू राजेंवरती ज्या सिरियल्स आल्या, नाटकं आली, चित्रपट आले, या अनुषंगाने नेमका कोणत्या प्रकारचा इतिहास येतोय? तो इतिहास मानायचा की कल्पना मानायची? या सगळ्या अनुषंगाने संवाद साधण्यासाठी या विषयावरचे सिद्धहस्त लेखक असलेले, स्वतः ज्यांनी चित्रपटासाठी कथा लिहिल्या आहेत, कादंबरीकार म्हणून तर ते ओळखले जातातच, मग तुम्ही त्यांना झाडाझडतीकार म्हणा, पानिपतकार म्हणा किंवा संभाजीकार सुद्धा म्हणा, ते विश्वास पाटील आज पुढारी न्यूज सोबत आपल्यासोबत संवाद साधणार आहेत. विश्वास पाटीलजी, आपलं स्वागत आहे पुढारी न्यूजवर. नमस्कार पाटील सर, माझा पहिला प्रश्न आहे, सध्या जो वाद सध्या चालू आहे प्रामुख्यानं छावा चित्रपटातला संभाजीराजेंचा इतिहास, आणि त्यातही बाकीच्या विषयांबद्दल फार आक्षेप नसावा, त्यांचं एकूणच सगळी वाटचाल ती कशी झाली, पण त्यातले काही मुख्य मुद्दे, एक, त्यांना कुणी पकडून दिलं, दोन, त्यांची हत्या कशा प्रकारे झाली आणि नेमकं त्यांचं वर्तन, या संदर्भातले जे वेळोवेळी वाद झालेले आहेत, त्या निमित्तानं थोडा हा शिव इतिहास काल, पुराव्यांची, साधनांची अस्सलता, याविषयी आपण काय सांगाल? नाही, याच्यावर विविध अंगानं बोलता येईल. कुणी पकडून दिलं शेख निजाम मुकर्रम खानाला शेवटच्या क्षणी, याबाबत इतिहासामध्ये डायरेक्ट त्या दिवशीचा अस्सल पुरावा नाही, पण कोणत्या परिस्थितीत त्यांना पकडलं गेलं याचा बद्दलचा पुरावा आहे. यादव दप्तरानुसार संगमेश्वरला यादव बंधूंचा खटला ते चालवत होते, त्याचा निकाल देत होते सकाळी, आणि अचानक दुश्मनांचा म्हणजे शेख निजामाचा हल्ला मुकर्रम खानाचा आला आणि राजू दुर्दैवानं पकडले गेले, हा इतिहास आहे. पण त्याच्या बाबतीत गुन्हेगार कोण या बाबतीत मुख्यतः गणोजी शिर्के आणि शिर्के फॅमिलीचं नाव घेतलं जातं. पण आपण सिरकमस्टन्शियल एव्हिडन्स जर बघायचा झाला तर शिर्क्यांचा मुलूक, ज्याला जो संगमेश्वरच्या आजूबाजूचा होता, ज्याला प्रभावली म्हटलं जायचं, या प्रभावली प्रांतामध्ये झाड झाडोरा जंगल एवढं दाट होतं की आज सुद्धा त्या एरियामध्ये कोणी गेला, दिवसा त्याला सोडला तर त्याला जंगलातून बाहेर वाट काढता येणार नाही, एवढं क्रीड जंगल होतं. आणि त्यामुळं त्या परिस्थितीत तिथे कोणीतरी माहितगार माणसानं त्या शेख निजामाला ती जागा दाखवली असली पाहिजे, तो एरिया दाखवला असला पाहिजे. अन्यथा 2-2.5 दिवसाच्या अंतरात एवढं मोठं जंगल पार करून कोल्हापूरवरून मलकापूरवरून अनुस्कुरा घाट, अनुस्कुरा घाटावरून सह्याद्रीच्या पायथ्यानं यायचं आणि शिरकाणामध्ये येऊन तिथे त्यांच्यावर छापा घालायचा, हे माहितगार व्यक्तीशिवाय कोणाला माहित असणं शक्य नव्हतं. बरं, पण मग विश्वास पाटीलजी, जर का आपला अंगुली निर्देश आपण सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स म्हणजे परिस्थितीजन्य पुराव्याकडे आपण लक्ष देताय असं मानायचं म्हटलं, आणि तात्पुरतं आपण गृहीत धरूया की काय गणोजी शिर्के आणि कुटुंबांचा त्यावेळी सहभाग असेल, पण मग याच शिर्के कुटुंबातले साटल, म्हणजे ज्याला आपण म्हणू रोटी बेटी व्यवहार असेल, भविष्यातले विवाह संबंध असतील, हे भोसले घराण्याशी झाल्याचं दिसतंय. मग जर का इतका गंभीर गुन्हा घडला असेल तर अशा कुटुंबाशी भोसले घराणं सोयरी कसं काय जुळवेल? तुम्ही हे काहीतरी बादरायण संबंध आणतात. हे पहिला माझा मुद्दा आहे ऐतिहासिक तत्वावर, की संभाजी महाराज पकडले गेले ते त्या एरियामध्ये गेले होते कशासाठी? तर जयदेव शकावली स्पष्ट सांगते, शिवप्रदीप नावाचा जो ग्रंथ प्रकाशित केलेला आहे, जो इतिहास संशोधक मंडळाने त्याच्या 34व्या पानावर जयदेव शकावलीचं ते संबंधित पान आहे, आणि त्याच्यामध्ये असं स्पष्ट लिहिण्यात आलेलं आहे की त्या एरियामध्ये संभाजी महाराजांसाठी कवी कलश लढायला गेलेले होते, आणि कवी कलशांच्या मदतीला पुन्हा संभाजी राजे गेले आणि समागमे त्यांनी सिरकियांशी युद्ध केले.
बरं. युद्ध हा शब्द आहे. बरं. शिर्क्यांना पलवून लावले, खेलनीयावरी केले. म्हणजे आजचा जो खेळणा किल्ला म्हणजे विशाळगड, तो किल्ला हे स्पष्ट आहे. याचा अर्थ शिर्के आणि संभाजी राजामध्ये युद्ध झालेलं होतं. काही डायरेक्ट एव्हिडन्स याचे म्हणून काही ऐतिहासिक पत्र सुद्धा आहेत. त्या पत्रामध्ये काही पागा कशा जाळल्या, मुलूक कसा जाळला, किंवा एक दोन काही लोकांना त्या गवताच्या गंजामध्ये जाळून कसं मारलं, एवढा खडो विकोडीचा हा संघर्ष होता. पण नंतरच्या काळात तुम्ही जे रक्तसंबंध म्हणता याला काही अर्थ नाहीये. अनेक घरामध्ये खून होतात आपापसात. 20, 30, 40 वर्षात लोक विसरून जातात आणि पुन्हा सोयरीक होते. तर सोयरीकचा आणि इतिहासाचा संबंध तुम्ही कसा काय जोडता हे मला काही कळत नाहीये. पाटील साहेब, आणखी एक याच्यातला मुद्दा असा आहे, याबद्दल सुद्धा पुन्हा अनेक मतमतांतर आहे. मी 2-3 मुद्द्यांचा एकच प्रश्न विचारतो. एक, छत्रपती संभाजी महाराज ज्या संगमेश्वर स्थळी होते ते शाक्त प्रभावाखालचं असं एक ठिकाण होतं. कवी कलश स्वतः शाक्त परंपरेतला होता असं म्हटलं जातं. तेव्हा संभाजी महाराज यांचा शाक्त संबंध, आणि एक दावा असा आहे की कवी कलश सुद्धा या कटात सहभागी होता किंवा काय, तर आपण त्यावर एक प्रकाश टाकावा. शाक्त प्रभाव संभाजी राजेंवरचा आणि कवी कलशचा या सगळ्यातला सहभाग, भूमिका, रोल काय होता? अहो, शाक्त प्रभावाचं बघायला गेलं तर आज सुद्धा जवळजवळ सगळा कोकण पट्टा शाक्त प्रभावाखाली आहे. आणि शाक्त प्रभाव म्हणजे त्याज प्रभाव होता असं नाहीये. कारण शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला त्याच्यामध्ये काही चुका झाल्या हे निश्चल गुरु स्वामींनी निदर्शनास आणल्यावर महाराजांनी सुद्धा आपला शाक्त राज्याभिषेक नंतर केलेला आहे. त्यामुळे शाक्तमुळे या सगळ्यामध्ये काही प्रभाव असं मला वाटत नाही. पण हे खरं आहे की आज जे श्रंगारपूर गाव आहे आता ते जवळजवळ ओस परिस्थिती, एकेकाळी सुरव्यांची ती मोठी नगरी आणि त्या नगरीमध्ये शाक्तांचा प्रभाव होता. पण त्याचा या युद्धाशी फारसा काय संबंध आहे असं मला वाटत नाही. आणि जी कागदपत्र आपल्या लक्षात येतात त्याच्यामध्ये 2 मुद्द्यावर मी भर देतो की कवी कलश हिंदवी स्वराज्यामध्ये आले कसे. तर थोरले महाराज ज्या वेळेला 1666 ला जून, जुलै मध्ये, ऑगस्ट मध्ये ज्या वेळेला ते आग्र्याला होते, त्या आग्र्याच्या मोहिमेत त्यांनी त्या प्रदेशातले काही 3-4 ब्राह्मण सहकारी आपल्या मदतीस घेतलेले होते. त्या सर्वांची नावं आहेत आणि त्याच्यामध्ये कवी कलशचं नाव आहे. म्हणजे कवी कलश ही संभाजी महाराजांची निवड नव्हती, शिवाजी महाराजांची निवड होती. आणि माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे शिवायांच्या या पुत्राची अशा पद्धत हत्या झाली. संपूर्ण महाराष्ट्र बघत होता, सर्वांना माहिती होतं की 35-36 दिवस या शिवपुत्राला असं बदनाम करून त्यांना विदूषक बनवून उंटावरून त्यांची मिरवणूक काढली होती. त्यावेळेला एकही ब्राह्मण, एकही मराठा, एकही सिकेपी संभाजी महाराजांच्या बरोबर गेला नव्हता. मृत्यूच्या महामंदिरामध्ये हा कवी कलश नावाचा संभाजी राजांचा एकमेव मित्र गेलेला होता. म्हणजे मी माझ्या धन्यासाठी, माझ्या मित्रासाठी, हिंदवी स्वराज्यासाठी प्राण अर्पण केले. यासारखा दुसरा पुरावा काय तुम्हाला हवा आहे? मला पाटील साहेब, आणखी याच्यातले मुद्दे, वेळ मर्यादित असल्यामुळे मी जास्तीत जास्त महत्त्वाचे प्रश्न ज्याच्या भोवती सगळं संशयाचं धुकं आहे त्या मी विचारायचा प्रयत्न करतोय. एक आणखी मुद्दा याच्यात उपस्थित होतो की संभाजी राजेंची शेवटच्या काळामध्ये अतिशय वेदनादायी झालेला मृत्यू, त्यांना ज्या प्रकारे त्यांची हत्या करण्यात आली, विटंबना करण्यात आली, त्या बाबतीतला काही ठिकाणी असे उल्लेख असल्याचे काही संदर्भ येतात की वस्तुतः क्रूरपणे मारण्यात आलं या वर्णनाच्या प्रमाणेच फक्त फाशी देण्यात आली होती का, किंवा मृत्यूचं जे वर्णन नंतर आलं ते प्रक्षेपित, ते नंतर इतिहासामध्ये प्रतिक्षिप्त आहे का, याबद्दल आपण काय सांगाल? आपण इतिहास प्रकाश टाकावा. नाही, याच्या खूप क्रौर्यानं मारलं, डोळे काढले, जीभ काढली, कातडी सोडली. आणि हे औरंगजेब पहिल्यांदा करत नव्हता. औरंगजेबाच्या रक्तात जे कौर्य होतं त्यानुसार त्याने आपल्या 3 भावांना असं ठार मारलेलं होतं. त्याने आपल्या मुघल सल्तनत मधल्या पुतण्या असतील, चुलत पुतण्या असतील, जे पुढे आपल्याला नडतील म्हणून एकूण 38 नातेवाईकांना ठार मारलेलं होतं. त्यामुळे ते काही
औरंगजेबाचं कृत्य हे विसंगत होतं त्याच्या स्वभावाशी, असं म्हणता येणार नाही. आणि संभाजी महाराजांना अनन्वित अत्याचाराला सामोरं जावं लागलं ही वस्तुस्थिती आहे, हा इतिहास आहे. साकी मुस्तैद खान, ईश्वरलाल नागर, भीमसेन सक्सेना असे इतिहासकार त्यावेळेला हजर होते. त्यांनी लिहिलेले सगळे अकाउंट आहेत. पण विश्वास पाटीलजी, याबद्दल आणखी एक दावा असा आहे की या बाबतीत एकमत आहे की त्यांना हालहाल करून मारण्यात आलं आपल्या संभाजी राजांना, मात्र ते ज्या प्रकारे मारण्यात आलं ते इस्लामी कायदे परंपरा नव्हे तर मनुस्मृतीच्या नुसार करण्यात आलं. कारण संभाजी महाराज हे संस्कृत विद्वान होते, त्यांनी बुधभूषण आणि यासारखे ग्रंथ लिहिले होते आणि त्याची शिक्षा म्हणून ब्राह्मणांनी त्यांचा सूड उगवायचा म्हणून औरंगजेबाने जेव्हा ठरवलं की त्यांना देहांत प्रायश्चित्त द्यायचं, त्यावेळी तो सगळी प्रक्रिया आपल्या हातात घेतली आणि त्या ब्राह्मणांकरवी त्यांनी मनुस्मृतीच्या नियमानुसार त्यांचा मृत्यू घडवून आणला. या दाव्याकडे आपण कसं पाहता? असा कुठलाही पुरावा मला तरी आढळलेला नाहीये. कारण मोगलाच्या छावणीला जाण्याचं कुणाही मराठ्याचं, भटा बामणाचं, शिकेपीचं धाडसच नव्हतं. अहो, तो कॅम्प होता, 3-3, 4-4 लाख लोक होते. मोगलांचा कॅम्प पसरला की 15-15, 20-20 किलोमीटर पर्यंत पसरायचा. तोपर्यंत या बाकी कुणाची पोपटपंची औरंगजेब ऐकेल असं मला वाटत नाही. आणि कसं हे शक्य आहे? याच्या आधी कधी मनुस्मृती औरंगजेबानं हातात घेतली नाही आणि शेवटच्या क्षणी कसे घेईल तो? मला असं वाटतं, मुख्य मुद्दा मी तुम्हाला सांगतो की आज दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की आपण मुद्दा दोन्ही बाजूला खेचतोय. एका बाजूला अति पुरोगामी आणि दुसऱ्या बाजूला अति हिंदुत्व म्हणून आपापल्या पद्धतीनं प्रत्येक घटना, प्रत्येक व्यक्ती खेचायचा आपण प्रयत्न करतोय. सत्य याच्यामध्ये नाहीये, सत्य सामंजस्यामध्ये आणि या दोन्हीच्या मध्ये कुठेतरी आहे असं मला वाटतं. मगाचा मी तुम्हाला जो संदर्भ विचारला विश्वास पाटीलजी, त्याच्या मागचा एक संदर्भ जो सध्या काही इतिहास अभ्यासक व्यक्त करतायत तो मार्टिन नावाचा जो कोण इतिहास अभ्यासक तत्कालीन होता त्याच्या नोंदवहीच्या बाबतीतला दाखला दिला जातो की ब्राह्मण कारकुनांनी पकडून दिलं वगैरे वगैरे. तर मग तोच पुन्हा शिर्केंचा मुद्दा जो होता तो पुढे घेऊन जायच्या वेळी तर हा नेमका मग मार्टिन कोण आहे, त्यावेळीची इतिहास साधनं कशी बघावीत आणि मग असे कोणी कारकून होते का की ज्यांच्यामुळे संभाजी महाराज पकडले गेले? हे बघा, त्यावेळेचे जर तुम्ही असे पुरावे बघायला गेला आणि फिरंगी दप्तर जर खरा मानायला गेला तर इटालियन प्रवासी जो होता मानुची, त्यानं संभाजी महाराजांना कुठल्या परिस्थितीत पकडलं त्याचा अतिशय घाणेरडा वृत्तांत दिलेला आहे. तो तुम्ही मान्य कराल का? बरं. त्याच वेळेला मद्रासची इंग्रजांची जी वकार आहे त्या वकारीमध्ये संभाजी राजांच्या जवळच्या लोकांनी पकडून दिला असा पुरावा आहे. मार्टिन पेक्षा खूप अस्सल पुरावे वेगळे सर्कमस्टन्शियल आहेत. आणि दुसरं असं की मार्टिन साहेबांनी दुर्दैवाने संभाजी महाराजांच्या बद्दल त्यांच्या डायरीमध्ये अत्यंत घृणास्पद उद्गार काढलेले आहेत, जे छापले तर कोणी मराठी माणूस वाचू शकणार नाही. बरं विश्वास पाटीलजी, या बाबतीतला एक आणखी मुद्दा गेल्या काही वर्षांपासून चर्चेला सुरुवात झाली ती म्हणजे आपले महाराष्ट्राचे तेव्हाच्या स्वराज्याचे, महाराष्ट्र आता तेव्हाच्या स्वराज्याचे छत्रपती पकडले जातात. काही एक दिवस त्यांना प्रत्यक्ष पकडून नंतर त्यांना छावणीमध्ये नेऊन मग त्यांचे हालहाल होणं, या सगळ्यामध्ये जो काही 15, 20, 30 दिवसांचा जो काही काळ असेल तो जात असताना आपण सगळे म्हणजे तेव्हाचे सगळं छत्रपती शासन, तेव्हाचे सगळे दरबारी राजकारणी, तेव्हाचे सगळे आपले मराठा सरदार, म्हणजे एकूण आपण सगळेच मराठे, त्या अर्थानं सगळे मराठा राजवट जी होती महाराष्ट्रातली त्यांनी कोणते प्रयत्न केले होते, छापे टाकून किंवा कोणते असे प्रयत्न झाले होते का? त्याचप्रमाणे नेमका वाद जो चित्रपटात दाखवण्यात आलेला आहे त्याही बद्दल परत वाद आहे की संभाजी महाराज आणि ज्या शिवरायांच्या पत्नी होत्या त्यांच्यामध्ये पुन्हा वारसाच्या छत्रपती गादी कोणी पुढे घेऊन जायची या दृष्टीने वाद होता. त्यामुळे मराठेशाही फार ऍक्टिव्ह नव्हती संभाजीराजांना सोडवण्यामध्ये. आधी जे काही सगळे वाद आहेत या बाबतीत आपण काय प्रकाश टाकाल? मी या बाबतीत मी एवढं सांगेन की बाहेर कोणी कसंही वागो, रायगडावर मात्र तुमच्या आमच्या नशिबानं येसुबाई महाराणी सारखी एक अत्यंत विचारी महाराणी होती आणि त्यांनी ओळखलं की रायगडावर एक दिवस घाला येणार आहे आणि हे मराठी राज्य कुणीतरी चालवलं पाहिजे. म्हणून त्यांनी पुढाकार घेतला आणि आपली कैद होण्यापूर्वी राजाराम साहेबांना
धनगरांची जी डाली असतात, मेंढर कोंडरायची अशी कामटाची जी डाली असतात, त्या डालीमध्ये राजाराम साहेबांना घातलं आणि रायगडावरून दोर खाली सोडले. आपण आता रोपवे कडून जातो, तिथे डाव्या बाजूला जो वाघ दरवाजा म्हणून दाखवला जातो, त्या वाघ दरवाजातून या येसुबाईंनी राजारामांना बाहेर जायला सांगितलं. कारण मला कैद झाली तरी हे राज्य टिकलं पाहिजे. थोरल्या महाराजांचा हा जो हिंदवी स्वराज्य नावाचा कुंकुम टिळा आहे तो कुठंतरी टिकला पाहिजे. आणि काही इतिहासकार असं सांगतात की संभाजी महाराज पकडले गेले तरी त्यांचा एक प्रकारे गुप्त पत्र व्यवहार हा येसुबाईंशी होता आणि म्हणून येसुबाईंना संभाजी राजांचा निरोप होता की मला कैद झाल्यामुळं महाराणी तुम्ही किती वेड्या झाला असाल माझ्यासाठी याची मी कल्पना करतो, परंतु तुमच्या कुंकवाच्या टिळ्यापेक्षा थोरल्या महाराजांनी महाराष्ट्राच्या भाडी जो हिंदवी स्वराज्य नावाचा कुंकुम टिळा लावलेला आहे तो महत्वाचा आहे, तो तुम्ही जपा. आणि या निमित्ताने एक सर्वात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, लोक विसरतात. हा जसा घातपात होता तसा हा अपघात होता. दुर्दैवानं संभाजी महाराजांच्या जीवनात आला आणि तसाच अपघात कैद होण्याचा शिवाजी महाराजांच्या सुद्धा जीवनात आलेला होता. शिवाजी महाराज 1680च्या एप्रिल मध्ये मृत्यू पावले, पण 1679 ला म्हणजे 5-6 महिने आधी, 5 महिनेच आधी 17, 18, 19 नोव्हेंबरला ज्या वेळेला ते जालनापूर म्हणजे आताच जालना लुटून संगमनेर कडून त्या घाटानं वर येत होते, त्यावेळेला त्यांचा निर्घुण पाठलाग झाला. आणि महाराजांच्या आयुष्यात पहिल्यांदा त्यांच्या समोर 5000 मावळे ठार झाले. बहिर्जी नायकांनी त्यांना पट्ट्या नावाच्या किल्ल्यावर नेलं आणि त्यांचे प्राण कसे बसे वाचले. म्हणजे जो अपघात पुढे शंभूराजांच्या जीवनात आपल्याला पाहायला मिळाला तो अपघात शिवरायांच्या मृत्यूपूर्वी घडणार होता. तर हा घातपात जसा होता तसा हा दुर्दैवी अपघात होता, हेही आपण बाजू तपासून पाहिली पाहिजे. पाटील साहेब, मी मगाशा प्रश्नाचा फक्त एक राहिलेला संदर्भ आपण स्पष्ट करावा की या सगळ्या काळात महाराजांना पकडण्यात आल्यापासून त्यांचा पूर्ण मृत्यूदंड पूर्ण होईपर्यंतच्या काळात त्यांना सोडवण्यासाठी, तहसुलह करण्यासाठी मराठेशाहीने काही प्रयत्न केले होते का? कारण त्याबद्दलचा पुन्हा दाखला द्यायचा झाला तर त्या काळातल्या मराठेशाहीमध्ये असे काही 2 गट पडले होते का की जे तुलनेनं संभाजीराजांना त्यांच्या बाजूने असे नव्हते आणि परिणामी फार मोठे सुटका झाल्या नाहीत, असा पण एक आक्षेप व्यक्त केला जातो, त्याबद्दल काय सांगाल? नाही, असे काही गट वगैरे नव्हते. संभाजीराजे हे खमके होते, त्यांच्या कमांड मध्ये अशी काही दुही त्यावेळेला सरदारामध्ये होते असं मला वाटत नाही. प्रयत्न 2 झाले, ते छोटे झाले. ते म्हणजे 32 शिराळ्याजवळ एक दीक्षित नावाचे सहकारी आणि ज्योत्याजी केसकर नावाचा सरदार यांनी संभाजीराजांना वाचवण्याचा थोडाफार प्रयत्न केला, अयशस्वी असं म्हटलं जातं. आणि पुण्याजवळ पुनावळे नावाचं जे गाव आहे त्या गावातले सगळे गावकरी त्यांना वाचवण्यासाठी घरातून बाहेर पडलेले होते. हे 2 तुरळक पुरावे सोडले तर तिसरा एकही पुरावा नाही, अगदी अफवा सुद्धा नाही की संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी महाराष्ट्रानं प्रयत्न केला. पाटील साहेब, संभाजीराजांची प्रतिमा महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला धर्मवीर म्हणून धर्माचं रक्षण करता करता इस्लाम त्यांनी स्वीकारला नाही. आता यामध्ये परत एक प्रश्न असा आहे की खरंच औरंगजेबाने इस्लाम कबूल करायला जबरदस्ती केली होती का? कारण वस्तुतः असा कोणताही प्रश्न डॉक्युमेंटेड स्वरूपात नाहीये, त्याबद्दल तुमचं स्पष्टीकरण. आणि त्यानंतर एक नवीन नॅरेटिव्ह आलं, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे. तुमच्या दृष्टीने या 2 उपाध्या, या 2 मानसन्मानांपैकी नेमके संभाजीराजांचं वर्णन तुम्ही कसं कराल? मी माझ्या दृष्टीने असं वर्णन करेल की माझी जी व्यक्तिमत्व आहे, माझी डावी बाजू आणि उजवी बाजू, एक हात निखळून दुसरा हात असं आम्हाला दाखवता येणार नाही. कारण माझा डावा आणि उजवा हात हे माझ्या शरीराचे भाग आहेत. तसे संभाजी महाराज हे म्हणजे स्वराज्य रक्षक होते आणि हिंदू धर्मात त्यांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा जन्म हा मुळी हिंदू धर्मात मध्ये झाला. हिंदू धर्मानुसार त्यांच्या घरातले सगळे कुलाचार चालायचे, लग्न व्हायची, राज्याभिषेक सुद्धा हिंदू धर्माप्रमाणे झाला. पण तरीही या पिता पुत्रांनी हिंदू धर्माचे जादा स्तोम न माजवता एक वैश्विक धर्म स्वीकारलेला होता, ज्याला मानवता धर्म म्हणतात. आणि त्यामुळं
अशा ब्रॉडर वेने त्यांना तुम्ही पहा. तुमच्या धर्माच्या, जातीच्या, संघटनांच्या चौकटीमध्ये, फ्रेम मध्ये शिवाजी आणि संभाजी महाराजांना खेचण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. पाटीलजी, आपण संवादाच्या शेवटच्या टप्प्याकडे जात असताना संभाजीराजांचा इतिहास, त्यावेळेच्या बखरी, मग त्यानंतर काही इंग्रजी इतिहासकार, या सगळ्यांपासून येत जातो आणि त्याचे परिणाम मग गडकरींवरती होतात, सावरकरांवरती होतात आणि त्यामुळे एक फार वेगळ्या प्रकारचे संभाजीराजे रंगवले जातात. त्याच्याच आधारावरती चित्रपट सुद्धा होतात, नाटक सुद्धा आणलं जातं. त्यानंतर मग कमल गोखले, वासी बेंद्रे येतात आणि आणखी अनेक सगळ्याच प्रकारचे इतिहासकार त्यानंतर पुढे उभे राहतात. या सगळ्या प्रवासाकडे आपण स्वतः कादंबरीकार म्हणून या सगळ्याचा धांडोळा तुम्ही घेतलेला आहे संभाजी कादंबरीच्या वेळी. तुम्ही या इतिहासाच्या टप्प्यांकडे कसं पाहता? आधीचं वर्णन असं का चुकलं, का चुकवलं गेलं आणि नंतर मग ते कसं समोर आलं? पुरावे तेच होते, मग आधी कसं चुकवलं गेलं आणि नंतर कसं बरोबर झालं? हे पहा, या 100 वर्षापूर्वी वासे बेंद्रेंनी मुंबईला संभाजीराजे संशोधक मंडळ नावाचं ऑफिस सुरू केलं होतं. त्यातले सगळे महत्वाचे मुद्दे वासी बेंद्रेंनी 1940-50च्या दरम्यान दाखवले. त्यावेळेच्या इतिहासकारांनी दुर्लक्ष केलं. वासी बेंद्रेंकडे हास्यास्पद नजरेने जे पाहायचे. त्यानंतर 1960च्या दरम्यान नरहर कुरुंदकर यांनी मोठा लेख लिहिला आणि संभाजी राजांनी कसं स्वराज्य शिवाजी राजांपेक्षा जास्त वाढवलं होतं असे काही प्रमाणभूत पुरावे त्यांनी दिले. पण सुरुवातीला आपली नाटकं चालावीत म्हणून भ्रष्ट वर्णन, कल्पनित पात्र वगैरे होती. पण कमल गोखले यांची कादंबरी, यांचा ग्रंथ आला जो वासी बेंद्रांची पुढची वाट आहे, किंवा माझी त्यानंतर संभाजी कादंबरी आली आणि वेगळ्या दृष्टीनं आपण संभाजी महाराजांच्याकडे पाहायला लागलो. हा प्रवासाचा, ज्ञानाच्या प्रवासाचा भाग आहे. विश्वास पाटील, हा चित्रपट ज्याच्यावरनं सगळे वादविवाद पुन्हा एकदा सुरू झाले, मी पुन्हा म्हणेन यापूर्वी सुद्धा झालेले आहेत, तो आधारित होता शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीवर. तुम्ही सुद्धा तुमच्या सगळ्या रिसर्च मटेरियलच्या वेळी छाव्याचा अर्थातच अभ्यास केला असेल. शिवाजी सावंतांचं तेव्हाचं लेखन, याच्यातला कल्पनारम्य किंवा कल्पनाविलास, सत्याचा आधार आणि विलाप, अपलाप, याबद्दल आपण कसं सांगाल? काही आता शिवाजी दादांच्या कादंबरीचा सुद्धा पूर्ण अभ्यास डायरेक्टरनी केला असं मला वाटत नाही. त्याच्यातले चांगले काही मुद्दे त्याच्यामध्ये आलेले नाहीत. अर्थात हा विषय खूप मोठा असल्यामुळं एका सिनेमामध्ये मावणंही मुश्किल होतं. पण या सिनेमामुळं हा विषय ऑल इंडिया लेवलवर गेला, पॅन इंडियन लेवलवर गेला, याचं मला समाधान आहे. शेवटचा प्रश्न विश्वास पाटीलजी, या निमित्तानं पुन्हा एकदा इतिहासाच्या दोन्ही मांडण्या सुरू झालेल्या आहेत. पुन्हा मग राजेश शिर्के कुटुंबियांकडून आक्षेप व्यक्त करण्यात आलेले आहेत. इंद्रजित सावंत यांचे इतिहास अभ्यासक आहेत, त्यांची काही वेगळी मांडणी पुढे आणली जाते की हा संभाजी महाराज जे रंगवले गेले छाव्यामध्ये ते एका विशिष्ट विचारधारेला त्याचं प्रमोट करण्यासाठी, हिंदुत्ववादी प्रमोट करण्यासाठी रंगवले गेलेले आहेत. तुम्ही या सगळ्या आक्षेपांकडे, हरकतींकडे कसं पाहता? हे काही नाही, मला असं वाटतं की निवडणुकीमध्ये मतं मिळवण्यासाठी, लोकांच्या भावनेला हात घालण्यासाठी राजकीय पक्ष आणि संघटना शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या प्रतिमेचा उपयोग करतात. त्या पलीकडे फार काय आपल्याला खूप प्रेम आहे असं मला वाटत नाही. असं प्रेम असतं तर ज्या शिवाजी महाराजांचे वडील शहाजी बाबा यांचं स्मारक कर्नाटकात 350-400 वर्ष उघड्यावर पडलेलं आहे, हे मी सांगतोय, आणि तिकडे कोणी बघायला तयार नाही. याचा अर्थ काय की तुम्हाला इथे एखादा पुतळा पडला तर पुढे लगेच निवडणूक जिंकायची असते. कर्नाटकातल्या पुतळ्याकडे काही लक्ष द्यायचं कारण नाही. अरे पण शिवाजी महाराजांचे जे जन्मदाते त्यांच्याबद्दल आम्ही बोलतोय, मूळ आबासाहेब आणि मूळ मासाहेबांच्या बद्दल आम्ही बोलतोय, आणि लोक ऐकत नाहीत. याचा अर्थ असा की निवडणुका जिंकण्यासाठी, सत्तेसाठी आपल्याला हे सगळे मोठे पुरुष हवे आहेत. अन्यथा मनापासून फार काय कोणाचं प्रेम, किंवा रायगडाला रोपवे आहे, कॅमेरा जातो म्हणून आपण रायगडावर जातो, पण एखाद्या नेत्यानी 10-15 गड चढून पाहिलेले आहेत 350-400 पैकी, असं मला काही वाटत नाही. नक्कीच. आता एक आमचे
विश्वास पाटीलजी, आपण आम्हाला सविस्तर वेळ दिला आणि या निमित्तानं या चित्रपटाच्या अनुषंगाने उपस्थित झालेले वाद आक्षेप यांना तुमच्याही या निमित्ताचं आकलन मांडण्याचा आपण प्रयत्न केला, त्यासाठी तुमचे आभार. तुम्ही आता एका प्रवासात असताना सुद्धा पुढारी न्यूजला वेळ दिला. आपल्यासोबत होते विश्वास पाटील, संभाजीकार, पानिपतकार, कादंबरी लेखक, त्यांच्या कथांवरती सिनेमे सुद्धा आलेले आहेत आणि ती मांडणी करत होते की छत्रपती संभाजीराजांच्या या इतिहासाकडे चित्रपटाच्या पलीकडे जाऊन कसं पाहावं आणि सत्यतेचा कसा धांडोळा घ्यावा. या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय. पाहत राहा पुढारी न्यूज.